आरवाना दिसल्या समोर. आरवाना म्हणजे माझा इमोशन आहे. खत्री आहेत आरवाना. हे बघा हायस्कूल आरवाना. पोचे नाव होतं तुम्हाला पोचे. इंग्लिश पापलेट आणि हे चायनीज पापलेट आहेत. वरांडा बघा एवढं भारी भारी लीच पुढं आम्ही मारून खायचो पहिले. याला बघून तर मला काय सांगू जाम आठवण येतं माझ्या आरवानाची. आणि मी सिल्वर आहे. गाईज हे कोळी घेतलेलं दादा. काय कलर पण एक नंबर दिसतं गाईज, बघू शकता तुम्ही. खतरनाक. अजून एक सिल्वर पण आहे. ते जो तर लय ॲग्रेसिव्ह आहे बघा गाईज. याचं नाव चिंटू, याचं नाव पिंटू. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज कसे सगळे मंडळी बरी आहेत ना? आय होप बरीच असली पाहिजे. तर चला गाईज आज मस्त चहा प्यायला घेतले. आज कवटा उकळलेला आहे. आज कवटा खाणार नाही, काहीतरी बाहेर खाणार आहे मस्त की. आता चहा मलाही मारून घेतलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे मलाही चहा मला ठीक आवडतो. हे मस्त 3 ब्रेड घेतलेले आहेत. 3च घेतले कारण की 3 पण याच्यानं पूर्ण नाही. ते सगळा चहा सोकून घेतात. चला गाईज आज मसाला आणायला जायचं, जरा ठाण्याला जायचं आहे. तर आमच्या तुम्हाला कुठल्या मार्केटला चांगला भेटतो, कुठल्या नाही. म्हणजे तिथे एकच मार्केट आहे, 17 मार्केट नाही. तर मी अशी माझा करता. चला गाईज आता पहिले चहा पिऊ. ओके गाईज चला मस्त निघलो आहे. आणि पहिले गाडीला कपडा मारून घेऊन दे मला. आता जस्ट पाणी मारले ना, पाणी मारून तशीच ठेवले ना, काचवर डाग उठता नाही बघा कसं बेकार. तर गाईज आलेलं आहे, जस्ट बाजारातून आलेलं आहे, सामान घेऊन आलेलं आहे. आजीचं सामान आहे, भाजीपाला माझा पण आहे. यो 15 किलो खोबरा मित्राने दिलेला आहे, म्हणजे फुकट नाही दिला, एखादंच दिलेलं आहे. खोबरा घेऊन आलेलो आहे 15 किलो मस्त. आणि हे भाजीपाला आहे. आणि आता आम्ही निघणार आहे. कुर्ल्याला पण जायचं आहे मासे घ्यायला. त्या दिवशी मासे घेतलेले, तो रेट जाम बोलतो, जाम म्हणजे ओव्हर रेट बोलतो. तर जमणार नाही आपल्याला तेवढा. तर मी त्याचं मासा रिटर्न देणार आहे ना. आता जाणार आहे कुर्ल्याला ना, मासाला घ्यायला पण ठाण्याला जायचं. तर चला गाईज निघूया. येस गाईज फायनली निघालेलो आहे मी. आणि जितेशला मी माझ्या मित्राला बोलवलं आहे. 1 तास जिमच्या बाहेर उभा आहे तो. 2 वाजता येऊन राहिलेला आहे. 2 वाजेपासून मला फोन करता, मी 5 मिनिटांनी येता 5 मिनिटांनी येता करून आता 1 तास झाला. आता एवढा शिवा घालतो मला, एवढा शिवा घालतो. त्यांनी घर पण फोन केला, बाहेर बोलवले, पण अजून मी पोहोचलो नाही. अजून इथे जा. आता ही गाडी कशाला मध्ये तनवार. तर अरे बाबा मार्टन काय सुरो मशीन आहे. चला गाईज आता बघू शकता तुम्ही त्याचा रिॲक्शन मी दाखवतोच तुम्हाला. आवरा वैतागला असेल ना पार मना बोलतं घरीच चाललो मी, तुझ्या बरोबर तरी नाही ना. जरासं ताक पण पिता ना, त्याला थंडा करता. आता कुठे दिसत नाही अजून. जेव्हा का इकडं खूप छान उभं आहे. दरवाजा खोलू का? अर्धा घंटा काय रे तिथं काय चिपकला रे? बाटली भरली का? अर्धा घंटा थांबवली. 5 मिनिटं झाली बाई. 5 मिनिटं ताक पिते, थंड पिते नाही, काहीच नाही. गोळी घेतली. डोकं दुखतं. अच्छा डोका दुखायची का? मला वाटलं. ओके काय चला. आणि आता आम्ही निघतो आमच्या कामाला, वनवासाला. ताक पिते की अन्नाचं ताक पिते? तुला काय झालं? चला गाईज नको मग ताक, पण तू नाही पिसतो मी पण नाही पीत. चला मस्त की आता जाऊया, डिझेल भरूया आणि सीधा निघूया. ओके भेटू, दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता मच्छी मार्केट कुर्ल्याचा. म्हणजे मच्छी मार्केट नाही, फिश मार्केट. चलो गाईज भेटूया डायरेक्ट आता कुर्ल्याला. मस्त आता डिझेल टाकून झालेलं आहे. डिझेल टाकायला बी मॅडमच. चला गाईज आणि आता आपला डिझेल टाकून झालेला आहे आणि निघूया आता सीधा आता मासं जेवू. यस गाईज आम्ही आता कुर्ला फिश मार्केटला पोहोचलेलो आहे. आणि गाडी लावायला जागा नव्हती भेटत. 10 मिनटं झाली गाडी लावायला जागा नव्हती. गाडी निघलेली आहे आणि आम्ही इथे जागा केलेली आहे ना, गाडी लावलेली. आता बघतो फिरून. हे बघा हे सगळं इकडं फिश मार्केट आहे. आणि बघता आता दुकानांच्या तरी घुसून
ना बघल्या मग सांगता तुम्हाला न दाखवता कंच मासं घेता ना कंच नाही चला गाईज आम्ही फायनली दुकानात पोचल्या ना काय सांगू तुम्हाला पोचल्या आरवानाच दिसल्या समोर आरवाना म्हणजे माझा इमोशन आहे खत्री आहेत आरवाना हे भाई तो उडी मारील हे बघ हायस्कूल आरवानाच जो आरवाना यो अल्बिनो एक नाही यो RTG वाटतं काय माहिती नाही हे कोणचं आहे गोल्डन आणि गाईज आता चिंबोरा पोचे दाखवतो तुम्हाला पोचे अंग्रे बघा जाऊ दे चला पहिले आपला काम करू ना मग हे पापलेट इंग्लिश पापलेट डॉलर आणि हे चायनीज पापलेट आहेत चला आता बघता काय घेतं वरांडा बघा एवढं भारी भारी वरांडा खरं भारी भारी मासच भारी आहे काला बघ गाईस तिकडे रेट जास्ती झाला आम्हाला निघलो आम्ही जाम ओव्हर मार्क बोललो होता ते वरांडा बिरांडा जाम ओव्हर मार्क बोललो होता आता आले इथे बघा तो समोरचा दुकान आहे आता बघूया इकडे दाखवतो मला कुठल्या दुकानात घेतो मला तर काय माहिती नाही योज येतो कुर्ल्याला मला तर काय माहिती नाही योज कुर्ल्याला येतं आता आले आम्ही आलो पोस्ट जेवायला आल्या काय रे इथं काय दिसतं का पापलेट बी बारकं चिल्ली घातल्या पापलेट नाही दिसतं अरे ते पापलेटच बोलतं ना आपले अरे बोलतो मना घेत नाही तुला बी घेता ये घे इकडे तर काही दिसला नाही आम्हाला आता दुसरीकडे बघता दुकानात काय भेटते की नाही चला आहे का नाही काही नाही इथे तर बारकच आहेत सगळं कोंबरा बघा कवरा भारी आहे फायटर पाहिजे कोणला आपल्या हॉटेलवर न्यायला लागेल यो लेग पीसला त्याच्या पोलिओ झाले आता परत इकडं आलो आहे गाईज आम्हाला तर काय माल भेटत नाही पहिल्या दुकानात घुसलो होतो ना तिकडेच भारी माल दिसला होता आणि आता इकडं बघायला लागेल सगळी दुकानं जो सगळा अख्खा मार्केट आहे आता आतमध्ये पण आल्या लास्ट एंडपर्यंत आहे तुम्ही बघू शकता तिकडे आता बघू इकडं घुसला आहे हो काय दिसतं का चांगला हे फायटर पीस बघा कसं दिशा फुलवीत नाही काही ब्लैक वन कैसा है ऐसा है कितना लास्ट टाइम ढूंढ रहा था साइज छोटा है थोड़ा गाय इकडं सगळं चिमण्या पाखराच पोपटाच बघा लिचकुडा आम्ही मारून खायचो पहिले दोघा जणांनी लिचकुड मारला तर एक लेग पीस येऊसा त्यानं तोंड बी नव्हता माकत तेव्हा आम्ही मस्त लिचकुडा मारून खायचो पहिली लिचकुडा ऐकताना काहीच आता आलेलो इकडं आरवाना एक सेम आरवाना आपल्या काय दाखवलं तुम्हाला तेव्हा सेम याला बघून तर मला काय सांगू जाम आठवण येतं माझ्या आरवानाची आणि तो सिल्वर आहे आणि बघा एक इथं पण आहे अल्बिनो पण बारका आहे तो जरा तो बारका आहे आणि हे बाकी सिल्वर आहे त्याच्यात कुठला घेऊ काय समजत नाही पण आपल्या आरवानापेक्षा जरा बारकाच आहे साईज बारकीच आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठाच होता आपला
ओके गाईस, तर आता यो घेतल्या ना आम्ही सिल्वर. इसका काय नाम आहे? हां ओके, कुठले तरी कोई आहेत बाई. टाक ना 4-8. अरे घेतल्या 300 रुपये पाठवायचं, 4-8 नाही पाठवायचं त्याला. 4-8 तुला पासवर्ड सांगले. गडबड करील ह्योच का अकाउंट? गडबड करशील. आणि काय जे कोळी घेतलेलं आता हे बघा 50 रुपये जोडी मस्त. आणि तिकडं आम्हाला लुटवतात 100 रुपये जोडी घेतात. हां चला निघता होता मस्त. आरवाना पण घ्यायचं अजून फिरत आहे का? अजून रास मार्केट आहे. गाडी ठेवू का माझं? कुठे गाडी? ती गाडी तिकडे लावली. चल ना मग गाडीने ठेवू. ओके गाईज, आणि आता यो अल्बिनो आरवाना घेतलेला आहे. बारका आहे, कलर पण एक नंबर दिसतं गाईज, बघू शकता तुम्ही. खतरनाक. अजून एक सिल्वर पण आहे. ये बॉडी ये सिल्वर आहे. यो तर लय ॲग्रेसिव्ह आहे बघा गाईज. तुम्हाला याचं नाव काय ठेवलं? याचं नाव चिंटू, याचं नाव पिंटू. चला इथून घेतलेलं आहे. आणि जित्याने मला रिकमेंड केलेलं आहे याचं दुकान, पण याने मला जरा भाव बरोबर दिले. सगळ्यांपेक्षा कमीच आहे भाव, असं काय महाग नाही. लास्ट टाईम जिथे तुम्ही पण आपल्या मित्रांनी पण इथल्याच घेतलं, तर मला व्हिडिओ कॉल करता मला पण घ्यायचा होता, पण त्या टाईमला काय ॲडजस्ट झाला नाही. आता 2 घेतलेल्या दारवाना. अजून जर एक ऑर्डर दिलेली आपण मित्राला, त्याने जर आणला तर मग अजून एक आरवाना घ्यायला लागेल. मग इथंच यायला लागेल परत आवड्याला. चला गाईस, आता मस्त घेतलेलं आहे. पेमेंट वगैरे करून निघू आता घरच्या घरात. जाम टाईम झालेला. मसाला पण घ्यायला जायचा आहे, मसाला राहायचा नाही तर. आज जिम तर राहिलीच आमची. चला जाऊ लागेल, कंटिन्यू करा. आता मसाला पण घ्यायला जायचा ठाण्याला. आता तिकडे काय भाव भेटतो ते आपण बघायला लागेल. आवडलं का नाही आवडलं मासं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फिस्टॅगमध्ये टाकल्यावर तुम्हाला नक्की समजेलच. कमेंट जरा भरा, लाईक करा. जरा लाईक करायला काही टाईम नाही लागत, 1 सेकंदचं काम आहे. आता हो गाईज, आता आम्ही आलेलो इकडं मसाला जेवायला मार्केटमध्ये. आणि तुम्हाला दाखवत आहे बघा, या रोडमधल्या मी 4 व्हीलर आणले नाही. ही लोक माझ्या मागे वाईट टाकली ती. हनू वाजत होती, डोका उठवला. आता गाडी लावली आम्ही पार तिकडं लावले. गाडी दिसत असतं रे, दिसतं हे बघा. तर चला गाईज, आता बघू मसाला कुठं चांगला भेटतं. आता आईने दिलेला ॲड्रेस आता चालले आहो आम्ही. बाबो या बघा, या रोडमधल्या गाडी आणली मार्केटमधल्या. लोक मला दुनियाची शिवा देत होती, कशी तरी कारली लावली तिकडं. आता बघूया मसाल्याचं दुकान दाखवतो तुम्हाला त्याला. आणि गाईज आलेलं इकडं मसाला जेवायला. सगळा मसाल्याचं मार्केट आहे गाईज ठाण्याला. बघू आता काय भाव काय नाही भेटला तर तुम्हाला सांगतात. स्वस्तान भेटलं तर सांगेन, महागान भेटला तर आम्ही पण नाही घेणार. तसंच मी घेणार नाही, बरोबर आहे की नाही. कल्याण परवारला ओके गाईज. आणि आलेलो इथं मसाला जेवायला न बसल्या होता. बघता कंच्या मिरच्या चांगल्या भेटताना कंच्या नाही मायला त्यांना घुसल्या वावरा टसकाच गेला. घसात आवाजच चेंज झाले गाईज. दाखवता तुम्हाला आता कुठल्या मिरच्या चांगल्या आहेत, कुठल्या कंच्या घेतात त्या दाखवता. बरोबर असं 60 दंडत नाही ना. हे बघू बिल हे बघा गाईज, एवढा रेट लावला होता. काय याला 3,400 रुपयानं मला. हां 3,400 रुपयानं 5 किलो मिरचीचा मसाला, म्हणजे टोटल मसाला 9 किलो. रेट सांगला तर 3,400. याने लावल्यानं कावरं. दारू पिले मिनी चरले याला सगळं करतोस. आता दुसरा बिल बनवले. चल मिरच्या दाखवा आता. कवा निघेल मिरच्या, कवा निघतील? तिकडे बिल द्या, ते शिक्का मारा इथे. आता तिकडे पण जायचं का परत? एक का शिक्का मारायला पण जायचं अजून तिकडे. चला घेतले मिरची, मस्त स्वस्त आहे माल. सांगतात तुम्हाला दाखवत असं. ओके गाईस बघू शकता. याला तर काय याने खाली केसर इमल, याला कसला रुमाल बांधायची गरज नाही, त्याला वासच ये नाही. हे आता आपल्या मिरच्या टाकायला घेतल्या त्यांनी. मी पण रुमाल बांधले काय. हे धरार उदलो मरल एखादा माणूस शिंकून. हे बाबा काय अलग अलग मिरच्या टाकतं. एकाच दे, चांगली दे. ही कुठली आहे? काश्मीरी आहे का? ती कुठली होती? ती बेडकी होती. बेडकी टाकली, काश्मीरी टाकली. आता तिखट, आता तिखट मिनी तुला 1 किलो सांगली ती अलग दे. सेपरेट आहे. चालतंय मसाल्यानं नाही.
मसाले मध्ये नाही टाकू ती सेपरेट दे, ते सेपरेट पण वजन सेपरेट वजन कर. हा, ते सेपरेट देणार आता ही मसाल्यामध्ये पण बसेल ना थोडी. थोडी बसणार म्हणजे किती बसणार? 1 किलो एवढी तरी टाकायला लागेल. मग तिखट कसं होईल मसाला? हा चल टाक. मग मोठा 18 किलो मसाला 1 किलो मसाल्यामुळे काय होणार? ही कुठली मिरची आहे? शंकेश्वरी. खाली पाडतात त्या मिरच्यांचा काय करतात? परत जात होतं. मग चांगला भरायचा ना जरा. काय ती पाव किलो आहे ना त्याच्याने एक्स्ट्रा, पाव किलो का पाऊण किलो आहे ना ती एक्स्ट्रा त्याच्यानेच टाक वर्षा. टाकतो ना आता ही 10 किलो संपून होऊ द्या. टाक रे, कमी आहे अजून, बचाक भर. अरे जरा त्या पिशवीचा वजन तवरा आहे का बाबा? 10 अजून ते 1 किलो टाकू काय ते? याच्यानंच मिक्स कर पाऊण किलो एक्स्ट्रा, म्हणजे टोटल ती 11 किलो करून टाक. हा हा ठीक आहे. 60-70 ग्राम जास्त. हां ओके गाईस, घेतलेल्या मिरची मसाला मिरच्या घेतलेल्या आणि आता इथल्या इथंच चक्कीन पिसणार आहोत. आणि आवरा शिंका येतात, नाक सुरसूर करायला लागला तर बघू शकता. आम्ही उपाशी जाऊ, काहीच खाल्लं. सकाळचं एकच समोसा खाल्ले मी, काहीच खाल्लं नाही गाईस, काय सांगू. आणि गाईस आता इथं आलेलं आहे मसाला कुटाला. डायरेक्ट मछली गिरणी पण त्यांच्या इथं जवळच जाम बेकार मोठी गिरणी आहे. दाखवतो तुम्हाला आता. त्या पिशा गाडी भरायला आल्या नाही तर गाडीने एवढा बेकार वास मारतं भामा मरल जाता आता. ओके गाईस, फायनली झालेलं आहे. 10 मिनिटांनाच कुटून दिलेला आहे आणि आम्ही आता निघता. बाबा जाम भूक लागली, जाम मस्तपैकी मसाला कुटून झालेला आहे. 8,000 रुपयामध्ये मस्त क्लिअर कट मसाला भेटलेला आहे. 20 किलो म्हणजे 100 ग्रॅम एक्स्ट्रा आहे. आणि आम्ही आता निघतो घरच्या घरात. मसाला घेतला मसाला गाईस. टेक केअर बाय. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईस. फिल्टर आज काय गडबड करतो माझा गाईस. हे बघा अरवाना मस्त यो आल्बिनो आहे आणि हे सिल्वर आहे. यो अजून एक सिल्वर बघा इथंच आहे. फायनली बंद झालेलं आहे. आता बघू शकता तुम्ही कसं खाता मस्त. आरवाना मोठे झाले या बारीक माशाने काढून टाकायची गरज नाही लागणार गाईज. ते स्वतःच खातील मोठं झाल्यावर कचाकच. तोपर्यंत मजा करून घ्या बरं त्यांना. पण आरवानाला चांगला फिडिंग टाकून मी मटापट मोठं करणार आहोत. ओके गाईज, मस्त पैकी आपण फिश टँकमध्ये आपण मासे टाकून आलेलो आहे आणि घेतलेला आहे चिकन मसाला. आता तो तुम्ही बघलाच असाल, एकदम कचरापट्टीसारखा झालेला आहे. कांदा चिकन मसाला घेतला आहे, भाकरी घेतला आहे. भूकत नाही, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हता. गेलो कुर्ला मार्केटला, 4 पिंटा वाटतं. काय पिंटा? बिर्याणीने 4 खालता वाटतं. हां गेलो मग कुर्ला मार्केटला गेलो सामान आणून. मग त्याच्यानंतर मसाला ना ठाण्यावरनं मसाला तर मस्तच झाले. आणि त्याच मसाल्याचे चिकन मसाला बनवायला लावले, मस्त झाले, 1 नंबर. आणि गाईस आता आलेले घरी मासे टाकून फिश टँकमध्ये. आता मस्त चिकन मसाला खातो आहे आणि आपण ब्लॉगची एंडिंग पण करतो आहे गाईस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांची काळजी घ्या. टाटा बाय बाय, टेक केअर, आय लव्ह यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.